तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केलेली आहे। वरळीतील नाराज उमेदवारांना समजवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे। नाराज उमेदवारांची मध्यरात्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही झाली। नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी सर्वांना मातोश्रीवर बोलावलं गेलंय। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात इच्छुकांची डोकेदुखी वाढली। वॉर्ड क्रमांक 196 नंतर 197 मध्येही नाराजी नाट्य। वॉर्ड क्रमांक 197 मनसेला गेल्याने पदाधिकारी नाराज आहेत, तर 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढावा, ठाकरे सेनेची ही विनंती। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेची विनंती। तर नेमका वाद काय? आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील 3 प्रभागात नाराजी नाट्य झालंय। वॉर्ड क्रमांक 196 महिलांसाठी असल्याने आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी निश्चित करण्यात आली। पद्मजा चेंबूरकर राजकारणात सक्रिय नाहीत, तरीही चेंबूरकरांनी पत्नीसाठी उमेदवारी घेतली। या वॉर्डमधून आकर्षिका पाटील आणि संगीता जगताप यांच्या नावाची चर्चा होती। वॉर्ड क्रमांक 197 हा मनसेला देण्यात आलाय, त्यामुळे ठाकरे सेनेत नाराजी आहे। या वॉर्डातून ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढण्याची विनंती करण्यात आली आहे। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेकडून मनसेला ही विनंती करण्यात आली। वॉर्ड क्रमांक 193 मधून माजी नगरसेविका हेमांगी वरळीकरांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। या वॉर्डमधून सूर्यकांत कोळी हे इच्छुक होते। उमेदवारी न दिल्याने नाराज होत सूर्यकांत कोळींनी राजीनामा दिला। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। निवृत्ती, नाराजी नाट्यासंदर्भात काय सध्याचे अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून एबी फॉर्म वाटपाचं वितरण जे आहे ते मातोश्रीवरती केलं जात आहे, परंतु आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जे उमेदवार नाराज आहेत त्या उमेदवारांची मनधरणी जी आहे ती स्वतः उद्धव ठाकरे यांनी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे। या विधानसभेमध्ये जवळपास 6 उमेदवारांपैकी 5 उमेदवार हे ठाकरेंच्या सेनेचे आहेत, 1 उमेदवार मनसेचा आहे। परंतु काल एबी फॉर्म वाटप केल्यानंतर देखील अनेक उमेदवार जे आहे ते इच्छुक उमेदवार जे होते ते नाराज होते। या इच्छुका सर्वांना नाराजी नाट्य सुरू असताना सर्व उमेदवारांना आणि नाराज असलेल्या उमेदवारांना जे आहे ते मातोश्रीवरती बोलवण्यात आलं होतं आणि यावेळेस उद्धव ठाकरेंनी देखील या नाराज उमेदवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु अजून देखील आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेच्या मतदारसंघामधून सर्वच प्रभागांमधून अनेक उमेदवार जे आहेत ते नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये 193 प्रभाग क्रमांक 196 197 या प्रभागामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। याचा फटका कुठेतरी ज्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांना कुठेतरी बसू नये यामुळे जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेत सर्व इच्छुक उमेदवारांना त्याचसोबतच नाराज उमेदवारांना जे आहे ते मध्यरात्री मातोश्रीवर बोलवलं होतं आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। परंतु जे नाराज उमेदवार होते ते आता नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की प्रभाग क्रमांक 193 मधून ज्या शाखा प्रमुखांनी राजीनामा दिला होता त्यांना देखील काल मध्यरात्री बोलवण्यात आलं होतं। 197 मधून जे उमेदवार इच्छुक उमेदवार नाराज आहेत त्यांना देखील मातोश्रीवरती बोलवण्यात आलं होतं। 196 मधून आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे, परंतु त्या ठिकाणी युवा सेनेच्या पदाधिकारी आकर्षिका पाटील ह्या नाराज होत्या, त्यांना देखील मातोश्रीवरती बोलवण्यात आलं होतं। या सर्व नाराज उमेदवारांची एकत्रित उद्धव ठाकरेंनी बैठक केली। आदित्य ठाकरे यांनी अगोदर त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ही मनधरणी अयशस्वी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली आणि उद्धव ठाकरेंनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आता आगामी काळामध्ये या सर्व नाराज उमेदवारांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की वरळी विधानसभेमध्ये 6 प्रभागांपैकी 1 प्रभाग जो आहे तो मनसेला देण्यात आलेला आहे, 5 प्रभाग जे आहेत ते ठाकरेंच्या सेनेला देण्यात आलेले आहेत आणि यामध्ये अधिकाधिक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरे ही नाराजी दूर करण्यामध्ये अयशस्वी झाले।